झाड दाखव शिजल दे। ही आहे प्यावची भाजी, रानात आलोय आम्ही काढायसाठी, मस्त भेटते। दाखव पुढं पानं कशी आहेत ती, याची भाजी बनवणार। बस झाले आई, आम्ही आज बनवतोय प्यावची भाजी। ही भाजी फक्त पावसाळ्यातच येते, पानं बघा कशी मोठी असतात त्याची, खायला पण औषधी भाजी असते ही। आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळ भिजत ठेवले 5 मिनिटापूर्वी, हे आपण टाकणार आहोत। कर्दळीच्या पानांसारखी पानं आहेत आहे ना, हळदीची पानं असतात ना तशी आहे। उकडणार का हिला? नाही, डायरेक्ट फोडणी करणार कांद्यावर। पातळ पातळ आहेत पानं, शिजतील लगेच। ज्यांना उकडून घ्यायचे ते उकडून पण घेऊ शकतात, जून असली तरच। ही कवळी दिसत आहेत, कवळी दिसत आहेत आणि आताशी सुरुवात झाली ना। आमच्याकडे पाऊस पण लवकर सुरू झालेला या वर्षी, त्याच्यामुळे ह्या भाज्या लवकरच आल्यात जंगलात। जे आता धुवून घ्यायचे स्वच्छ, आणि त्याच्यानंतर बारीक चिरून घ्यायचे, म्हणजे वाफेवर पटकन शिजून जाईल ते। फोडणीची तयारी पूर्ण झाली, तेल पण चांगला तापलाय, लसूण एवढी सोलून घेतले, कांदा कापून घेतला। आता आपण फोडणी करणार आहोत। पहिली लसूण टाकून घ्यायची, लसूण झाला ना लाल की कांदा टाकून घ्यायचा, त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये। आणि तुमच्याकडे पण कोणकोणती भाजी रानात उगते ती पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आम्हाला पण समजेल। ही भाजी कोणी खाल्ली असेल प्याव नावाची, ती पण आम्हाला सांगा, आम्ही खाल्ली नाही खाल्ली। कांदा आणि लसूण चांगली तेलामध्ये आपण परतून घेतले, तांबूस कलर आलाय चांगला कांद्याला। आता आपण त्याच्यामध्ये जे 10 मिनिटं झाली मुगाची डाळ भिजत टाकले ते आपण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये। नुसती कांद्यावर पण चांगली होते, पण आमची भाजी पण कमी आहे ना, म्हणून पण। आणि डाळ टाकली का जरा चव पण लागते। रानातल्या भाज्या पोटासाठी चांगल्या असतात, खाव्या, वर्षातनं एकदाच भेटतात। त्यामुळे आम्ही आज रोज प्रयत्न चाललाय आमचा, प्रयोग करायचा, नवीन नवीन रोज नवीन दाखवायची भाजी, रानातली भाजी दाखवायची। मुंबईला मिळतं सगळं हे विकत, आपल्याला असं वाटतं लोकांना नाही भेटत। टाकळ्याच्या वगैरे पण भाज्या विकतात लोक। झाकण ठेवायला लागेल ना? हो, डाळ थोडीशी शिजवायला लागेल ना पहिली। डाळ कांद्यामध्ये 80% शिजून घेतले, आता त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। हा बेडगी मिरचीचा तिखट टाकले, हा तिखटचा तिखट टाकले, हळद टाकले, एवढेच मसाले टाकायचे भाजी रानातले। मसाले चांगले परतून घेतले, आता जी बारीक आपण भाजी चिरून घेतली प्यावची ती पण त्याच्यात टाकून घेणार आहोत। ह्याच्याशी काय ग खाणार? भाकरी, भाकरीची भाजी, भाकरीची भाजी चांगली लागते एकदम। रानातल्या भाज्या असतात ना त्या भाकरीची चांगल्या लागतात। भाजी मुगाच्या डाळी चांगली परतून घेतले, आता मीठ टाकणार आणि 5-10 मिनिटं फक्त वर झाकण ठेवणार। डाळ कमी केलाय जरा, लागेल भाजी खाल्लं ना। भाजी शिजून आता तयार आहे पूर्ण। प्यावची भाजी आणि तांदळाची भाकरी मस्त झाले ना, कलर पण भारी आलाय। नक्की करून बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर। तुमचा एक सबस्क्रायबर पण आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे। एकदम मस्त आलाय कलर। रानातली भाजी, काय नाव हिचं शीतल? प्यावची भाजी। खाल्लीस? चांगली झाली काय?